ओके, बघा हा पार्ट 2 आपण सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 15 पासून 14 पर्यंत आपण केले पार्ट 1 मध्ये, ज्यामध्ये थेरी प्लस 1 to 14 PYQs. नाउ नेक्स्ट पार्ट इज 15. बघा आता हा पहिला क्वेश्चन आपण समोर आलाय. सो लेट अस सॉल्व इट. बघा, पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ऑफ लेंथ 1.5 मीटर is deep into this in water at one end such that second overtone of vibrating air column is resonating with a tuning fork of frequency 330 Hz when length of the pipe immersed in the water. बघा आता इथे कन्क्लुडली वाक्य काय आहे, ह्याची जी खरी लेंथ आहे ती केवढी आहे, 1.5 मीटर आहे. त्याला आपण डीप केलं वॉटरमध्ये. पण ते डीप कसं केलं आपण, की याच्यामध्ये सेकंड ओव्हरटोन जो आहे तो येतोय 330 Hz. सो याचा अर्थ काय आता, म्हणजे बघा आधी ही ओपन पाईप होता असं, ज्याची लेंथ आहे 1.5 मीटर. त्याच्यानंतर आपण हे डीप केलं. डीप केलं म्हणजे काय केलं आपण, ह्या वॉटरमध्ये इमर्स केला. सो इट बिकम्स अ क्लोज एंड लाईक. आणि ही जी लेंथ आहे ही बघा, ही टोटल आपल्याला तर डिवाइड करता येईल. सो इफ दिस लेंथ इज एक्स, जे काढायचं आपल्याला, 1.5 मायनस एक्स होईल ही लेंथ, बरोबर आहे. तीच पाईप आहे, त्याला आपण काय केलं, आपण डीप केलं. द लेंथ ऑफ द पाईप इमर्स इन वॉटर काढायचं, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली हा एक्स काढायचा आहे. पण बघा सेकंड ओव्हरटोन आहे. आता सेकंड ओव्हरटोन काय असलं पाहिजे, क्लोज पाईपच्या केसमध्ये सेकंड ओव्हरटोन म्हणजे फिफ्थ हार्मोनिक असलं पाहिजे. सो दॅट गिव्स 5E/4L. आणि इथं काय म्हटलं आपल्याला, सिम्पली 5E/4L. पण लेंथ मात्र तुम्ही काय ठेवणार आहे इकडे, 1.5 मायनस एक्स ठेवावं लागेल. आणि समोर जी लेंथ आहे ती बघा, फ्रिक्वेन्सी आहे ती 30. अँड V also given 330, so it may cancel. So 5 into 330 divided by this 4 in bracket 1.5 minus x is equal to 330. तर हे दोन्ही कॅन्सल झाले. So you get 5 equal to 4 into 1.5 minus 4x. So 5 equal to 6 minus 4x. तर तुम्ही आता सॉल्व केलं तर -1 equal to -4x कट झालं, x equal to 1/4. So it becomes 0.25 meter. So that length is 0.25 meter. असं आपल्याला डिसाईड करावं लागेल. पण इथे थोडं कन्फ्युजिंग सेंटेन्स आहे बघा. पाईप ओपन ॲट बोथ एंड्सची केस घ्यायची का क्लोजची घ्यायची, तर डीप इन वॉटर जे इथं दिसतं तुम्हाला, हे केअरफुली आपण रीड करायचं. सो वी कॅन सॉल्व इट. 0.25 meter. Two uniform wires of same material are vibrating under the same tension. There are two wires. हे युनिफॉर्म वायर म्हणले की इमिजिएटली काय करायचं, मास पर युनिट जवळपास सेम असतं. बट स्टील डोंट कन्क्लूड. Vibrating under same tension, if the first overtone of first wire is equal to second overtone of the second wire. आणि काय म्हटलंय, रेडियस ऑफ फर्स्ट वायर इज ट्वाइस ऑफ रेडियस ऑफ सेकंड. तर सगळं रेकॉर्ड आधी करून घ्या. देर आर टू युनिफॉर्म वायर्स ऑफ सेम मटेरियल. सो मटेरियल सेम आहे म्हणजे डेन्सिटी वगैरे सेम आहे यांची. व्हायब्रेटिंग अंडर सेम टेन्शन. सो we can write down this delta ρ1 ρ2. Tension also same hai. Tension also same hai. So if the first overtone of the first wire is equal to second overtone of the second wire, radius of first wire is, radius of first wire काय दिसतं तुम्हाला, 2r2 येतोय, 2r2. First wire is twice of radius of second wire. The ratio of length of first wire, so L1 upon L2 आपल्याला काढायचं आहे. We want to calculate this. L1 upon L2. Now see what happens. See these two wires are there. हे बघा आता फॉर्म्युला वायर्स आहे ना, मग त्या आधी फॉर्म्युला लिहा. T equal to काय, 1/2L under root of T/M. You know that formula. आता कशावर काय डिपेंड आहे याच्यात बघा, T जो आहे तो कॉन्स्टंट आहे. तो कॉन्स्टंट म्हणजे कट होणार आहे, तो नॉट डिपेंड अपॉन. म्हणजे हा जो फ्रिक्वेन्सी जी आहे ती कुणावर डिपेंड आहे, मग आता 2L into root M. म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला हे जे L into root M आहे, दॅट इज इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यात बघा इक्वालिटी आहे. द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द फर्स्ट वायर इज इक्वल टू सेकंड ओव्हरटोन ऑफ द सेकंड वायर. द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ फर्स्ट वायर काय असलं पाहिजे, लेट अस कॉल इट फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे काय, सेकंड हार्मोनिक, म्हणजे 2V अपॉन, लेट अस कॉल इट 2L. है ना, 2V अपॉन 2L. Because first overtone in case of wire is there is a continuous multiple of that. म्हणजे first overtone म्हणजे second harmonic, 2V upon 2L, because the wire is of
वायर केस आहे 2L येईल. हे झालं पहिलं. तुम्हाला हे इक्वल करायचं. लेट अस कॉल इट 1. दुसरी केस काय दिसते? सेकंड ओव्हरटोन. सेकंड ओव्हरटोन म्हणजे 3V/2L तुम्हाला इक्वेट करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल यांना इक्वेट करायचं आपल्याला. तर इथे तुम्हाला हे कट झालंय ते इट्स ओके. N1 = N2 होणार आहे, शुअर आहे. तर मग आता इथे बघा V/L पहिल्या केससाठी इज इक्वल टू 3V/2L सेकंड केससाठी. कट करू नका बिकॉज वेलॉसिटीमध्ये इथं लेंथ वेगळ्या आहेत त्यांच्या. दे आर नॉट सेम. सो L1 L2चं रिलेशन आपलं आहे. दॅट इज रेशो ऑफ द लेंथ ऑफ फर्स्ट वायर टू दॅट ऑफ सेकंड वायर. म्हणजे दे आर नॉट सेम. त्यामुळे त्यांना इक्वल ठेवायचं काम नाही. L1 ठेवायचं त्यांना. पण व्हीला पण काय ठेवायचं आहे बघा. व्हीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे √T/m. हां, तर T सेम आहे. म्हणजे आपलं काय करता येईल T/m1 into 1/L1 because they are not same. That ratio going to calculate. बघा व्हीचा फॉर्म्युला काय √T/m1. m1 ला नंतर चेंज करायचं. इज इक्वल टू इथं काय होणार T/m2 इंटू इथे काय होणार आहे 1/L2. सो L1/L2 आपलं काढायचं आहे. पहिले काय करायचं टीला उडवा. सो what we want to calculate here L2/L1 आहे काय बघा रेशो ऑफ लेंथ फर्स्ट वायर टू सेकंड वायर. L1 तिकडे घेऊन जाऊया. सो L1/L2 इक्वल टू रूट ऑफ M2/M1. हे तुम्हाला आता काढायचं. बट व्हॉट इज M2? हे बघा याला कंटिन्यू करा. मास असते रो एरिया 2 आणि इकडे काय रो एरिया 1. याला सिम्प्लिफाय करूयात. रो कॅन्सल आहे. मटेरियल सेम आहे. पाय R2चं स्क्वेअर डिवायडेड बाय पाय R2चं स्क्वेअर डिवाइड बाय इथं 3/2 नका विसरू. सो हिअर 3/2 इज देअर. 3/2 डोंट फॉरगेट दॅट 3/2. सो त्या साईडला असेल L1/L2च्याच साईडला 3/2 ठेवला तरी चालेल. 3/2 ओके. सो पाय R2 स्क्वेअर बाय पाय R1 स्क्वेअर हे कट झालेत. सो याचा अर्थ काय 3L1/2L2 इक्वल टू तिथं आता स्क्वेअरच्या बाहेर काढा. R2/R1 होते. बघा R2 किती ठेवायचं आपल्याला इथे काय दिलंय. द रेडियस ऑफ फर्स्ट वायर इज ट्वाइस ऑफ सेकंड. रेडियस ऑफ फर्स्ट वायर म्हणजे हा. सो रेडियस ऑफ फर्स्ट वायर इज ट्वाइस ऑफ सेकंड म्हणजे कट झालं. 1/2 आलंय. 2 कॅन्सल झाले. सो L1/L2 इज इक्वल टू काय आला. L1/L2 इज इक्वल टू ऍक्च्युअली 3:1 और 1:3. दॅट इज L1/L2 3 खाली जातो का बघा 1/3. तर हा रेशो असला पाहिजे. ओके. सो यू गो विथ द 1/3. L1/L2चा रेशो करेक्ट केलाय बघायचा. द प्रॉब्लेम इज सेम. सो इन दॅट इज L1/L2 इकडे M2/M1 होणार आहे बिकॉज दॅट इज इनवर्सली प्रपोर्शनल टू लेंथ. LM तो खाली येईल बरोबर. सो दिस इज आन्सर. देन the fundamental frequency of sonometer wire is 50 Hz. For some length and tension, the length is increased by 25% by keeping tension same. Then frequency change of second harmonic is. हे बघा आता इथं काय विचारलंय. Fundamental frequency of sonometer wire is 50 Hz. So let us take that N0 is equal to किती आहे 50 Hz or F0 जे काही नोटेशन असेल ते. Some length is there. And tension, if the length is increased by, म्हणजे आता आधी लेंथ L होती आता ती किती झाली इन्क्रीज बाय म्हणजे 1.25L झाली. सो एक तर तुम्ही असं म्हणू शकता L1 ला L, L2 ला तुम्ही काय घेऊ शकता 1.25L घेऊ शकता. किपिंग टेन्शन सेम आहे. फ्रिक्वेन्सी चेंज काढायचं आहे. पण फ्रिक्वेन्सी चेंज कुणाचं काढायचं आहे सेकंड हार्मोनिकचं काढायचं. फ्रिक्वेन्सी चेंज किती पर्सेंट होईल सेकंड हार्मोनिकचं काढायचं. तर मग काय करायचं हा जो चेंज आहे ना त्याचा फंडामेंटल काढून घ्यायचा आपण. आणि त्याचा फंडामेंटल काढण्यासाठी तुमच्याकडे रेशो आहे. टेन्शन सेम वायर आहे. फॉर्म्युला बघा एनचा फॉर्म्युला 1/2L अंडर रूट ऑफ T/m. या दोनवर विचार करा. टेन्शन सेम आहे सरळ सांगितलं आपल्याला. टेन्शन इज सेम देअर. फ्रिक्वेन्सी चेंज फक्त काढायचे. तर फ्रिक्वेन्सी सम लेंथ अँड टेन्शन द लेंथ इज इन्क्रीज बाय ओनली लेंथ इज इन्क्रीज देअर. सो देर इज नो चेंज इन द मटेरियल इन ऑल. त्यामुळं आता फक्त रेशो काय राहिला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढता येईल का बघायचं. दोन केसेस मधला म्हणजे आता पहिल्या केसला असं लिहू आपण N01/N02 इज इक्वल टू बघा काय होईल. इट डिपेंड अपॉन द ओनली लेंथ. ओके डिपेंड अपॉन ओनली लेंथ म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय जरी केले चालेल. म्हणजे याचा अर्थ असा पण काही जण करतात शॉर्टकट. दॅट शॉर्टकट इज व्हॉट NO0
इंटू समोर काय आलं होतं, तर इथे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो दिस बिकम्स L2 अपॉन L1, यू कॅन कॉल इट L1 असं डायरेक्टली घेऊ शकतो आपण जर सॉल्व्ह करायचं असेल तर. तर इथे N1 किती आहे, 50 हर्ट्ज आहे. इथे L करा, इथे तुम्हाला हे काढायचं आहे, फंडामेंटल काढायचं आहे आणि इथं तुम्हाला दिले 1.25 L. L झाला कॅन्सल. हे बघा N02 किती आलं, 50 डिवायडेड बाय 1.25. सो N02 इज इक्वल टू 40 हर्ट्ज. 40 हर्ट्ज. आता हे 40 हर्ट्ज काय आलंय, फंडामेंटल आलंय. तर त्यांनी काय म्हटलं, आता सेकंड हार्मोनिकचं काढायचंय. सो सेकंड हार्मोनिक बिकम्स हाऊ मच, इट इज अ इंटिग्रल मल्टिपल ऑफ दॅट. सेकंड हार्मोनिक म्हणजे आपण इथे काय लिहूयात, सेकंड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक येणार आहे किती, 80 हर्ट्ज. पण एक त्याच वेळी तुम्हाला जर रेशो काढायचा असेल तर पहिल्याचा हार्मोनिक जो झालाय, पहिला हा फंडामेंटल आहे, तर त्याचा पण सेकंड काढावा लागेल आणि त्याचा सेकंड येणार आहे N02 सेकंड हार्मोनिक 100 हर्ट्ज. आत्ता तुम्हाला याचा काय काढता येईल, पर्सेंटेज चेंज काढता येईल. सो पर्सेंटेज चेंज काय होणार, म्हणजे पर्सेंटेज चेंज इक्वल टू 100 मायनस 80 बाय 100. हे तुमचं आता फायनल आन्सर देऊ शकते आणि तुम्हाला काय लागलं किती येत आहे, 20/100 और डायरेक्टली यू कॅन से 20%. बट 20%चे दोन ऑप्शन आहेत, इन्क्रीज का डिक्रीज. हे बघा, एक लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. ठीक आहे. सो लेंथ इन्क्रीज झाली आहे, फ्रिक्वेन्सी डिक्रीज व्हायला पाहिजे. तो डिक्रीज बाय 20% इज आवर आन्सर. डिक्रीज बाय 20% इज अ आन्सर. Then the fundamental frequency of closed pipe is 400 hertz. If 1/3 of length of pipe is filled with the water, the frequency of second harmonic of the pipe will be. हे बघा, आत्तासारखंच करता येईल याला पण. हे बघा, सेम करता येईल. N01 इंटू L1 इज इक्वल टू N02 इंटू L2. हे तुम्हाला करता येईल. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती टाकून द्या इकडे, क्लोज पाईप आहे. ओके, दिस इज सेम स्टोरी, आता काही फार चेंज होणार नाही. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप किती आहे, 400 आहे. पहिले लेंथ होती काहीतरी, आता तुम्हाला ही फ्रिक्वेन्सी काढायची. लेंथ आता किती झाली पुढची बघा, लेंथ ऑफ 1/3 लेंथ ऑफ पाईप इज फिल्ड विथ वॉटर, म्हणजे उरली किती, आता 2/3 उरली आहे. तर 2/3 ऑफ L तुम्हाला म्हणता येईल. सो N02 किती होते बघा, 400 इंटू 3/2 होते, म्हणजे किती होते, 600 हर्ट्ज होईल, बरोबर. पण तुम्हाला काढायचं सेकंड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक कुणाचा, क्लोज पाईपचा. ऍक्च्युली सेकंड हार्मोनिक हा प्रकार नसतो तिकडे, याचं नेक्स्ट म्हटलं तुम्हाला थर्ड हार्मोनिकच म्हणावं लागेल त्याला. सो युअर आन्सर इज N03, आणि जे की 3 इंटू काय होईल, फंडामेंटल करावं लागेल. म्हणजे तुमचं आन्सर जे आहे ते 18 यायला पाहिजे, कारण क्लोज पाईपची केस तुम्ही डील करताय, तर तिथं तुम्हाला हार्मोनिक ऑड मिळणार आहेत. सो दॅट इज वाय फर्स्ट, थर्ड, 5, 5th, 7th असे मिळतील. सो दॅट्स वाय 1800 इज द आन्सर फॉर दिस. इथे बघा, at the poles of the earth a stretch wire of given length vibrates in unison with a tuning fork at the equator of earth for the same settings to produce resonance with the same fork. हे बघा, सेम फोर्कचा अर्थ फ्रिक्वेन्सी सेम लक्षात ठेवा. द वायब्रेटिंग लेंथ ऑफ वायर इज. आता एक ऑब्झर्वेशन काय आहे, एक लक्षात ठेवा, जी असतो ना, जी तो पोलला जास्त इक्वेटरपेक्षा, आणि हे जे वायर आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिहून टाका आधी, 1/2L अंडर रूट ऑफ T/M. एक नोटेबल पॉईंट लक्षात घ्या. नोटेबल पॉईंट काय लक्षात घ्यायचे आपण, हा जो M आहे तो काही बदलत नाही. पण या T बद्दल थोडा विचार करा. हे वायरच्या MG ला डिपेंड असते, म्हणजे इथं जी कुठतरी मॅटर करते, इथे बघा जी कुठतरी मॅटर करते आता. सो याचा अर्थ कोण चेंज होणार आहे, T चेंज होणार आहे. म्हणजे तुमचा आता फॉर्म्युला प्रपोर्शनल टू √T/L असं म्हणता येईल. आणि तुम्हाला विचारलं काय नाही की व्हायब्रेटिव्ह लेंथचं काय होते, डिक्रीज होते का इन्क्रीज होते, काय होते, हे असा क्वेश्चन आहे. सो F डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T/L आहे. तर फ्रिक्वेन्सी तर सेम ठेवली आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं म्हणता येईल की √T/L जो रेशो तो कॉन्स्टंट राहणार आहे. मग आता इथे काय करता येईल, पहिल्या केसमध्ये हे बघा, पहिला असं लिहू शकता, पोल LP इज इक्वल टू इक्वेटर बाय LE. एकतर हे रिलेशन आहे, पण असं रिलेशन ठेवून आपल्याला काढायचं नाहीये. तिथे एक काय लागलंय, फ्रिक्वेन्सी सेम आहे, तर √T आणि L हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. हे पण एक लक्षात ठेवा, √T/L हे डायरेक्टली प्रपोर्शनल झाले तिकडं.
मग आता तिने काय म्हणलंय बघा, आता तुम्ही एक लक्षात ठेवू शकता की टेन्शन कुठे जास्त असेल, जीपी इथून स्टार्ट करा. बघा, जीपी इज ग्रेटर दॅन जी, नो डाऊट इन दिस. जीपी काय ग्रेटर असते, त्यामुळे टेन्शन ॲट पी इज ग्रेटर दॅन टी असेल तर काय डाऊन हे डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. एल पी इज ग्रेटर दॅन एल ई. याचा अर्थ काय व्हायला पाहिजे? आता तुम्ही विचारलं काय बघा, पोल्सला आपण एक वायर घेऊन गेलो होतो, व्हायब्रेट्स इंडिव्हिज्युअल विथ ट्युनिंग फोर. इक्वेटरला काय होते, द लेंथ काय होते. आता तुम्हाला तिथे दिसतंय पोलचीच लेंथ जास्त आहे, इक्वेटरची कमी आहे, त्यामुळे इथं काय पाहिजे, शुड बी डिक्रीज. शुड बी डिक्रीज. सो दिस आन्सर फॉर दिस 19 नंबर. तर इथं थोडा विचार करायचा होता आपल्याला, जीपी ग्रेटर देन जी असल्यामुळं जीपी चेंज होतो. नेक्स्ट बघा, सोनोमीटर एक्सपेरिमेंट, द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क इज यूज इज 288 हर्ट्ज. हार्मोनिक्स विल नॉट बी प्रोड्यूस ॲट द फ्रिक्वेन्सी. हे बघा, अशा क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की फक्त दिलेल्या व्हॅल्यू केअरफुली ऑब्झर्व करायचे. तुम्ही जर नीट बघितलं तर 280, सो देर इज अ सम कनेक्शन. सरळ सरळ काय करायचं, इंटिजर येते का बघायचं. तुम्ही जर बघितलं तर इथं 2 इंटिजर येते, म्हणजे हे तसं राहू शकतो हार्मोनिक. म्हणजे काय करायचं, बेस्ट मेथड 844/288 काय येतं बघायचं, 864/288 काय येतं बघायचं. सो असं जर आपण केलो तर तुम्हाला आन्सर मिळून जाते. त्यामुळे इंटिजरमध्ये बसणारा कोण नाहीये, हा नाहीये. सो हा त्याचा आन्सर आहे, जे की विल नॉट बी प्रोड्यूस ॲट द फ्रिक्वेन्सी. हे बघा, एक तर ऑड हार्मोनिक्स यावं लागतील, नाहीतर मग इव्हन हार्मोनिक्स म्हणजे कंटिन्यू हार्मोनिक यावं लागतील. ते जर येत नसतील तर त्याचा आन्सर राहणार नाही. तर ऑड आपण शोधायचा असतो. आता बघा, ओपन एंड ऑर्गन पाईप ऑफ लेंथ एल, द वेलॉसिटी ऑफ साऊंड इज व्ही, देन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओपन एंड आठवा, फॉर्म्युला आठवा, व्ही अपॉन काय असतं ते 2L, व्ही अपॉन 2L इन केस ऑफ ओपन एंड. येस, दॅट व्ही अपॉन 4L फक्त क्लोज पाईपमध्ये आहे. सो व्ही अपॉन 2L ला आधी बघा, व्ही अपॉन एल अँड ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट अँड इव्हन हार्मोनिक्स आर प्रेझेंट. आपलं माहिती आहे की यू नो दॅट ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट 1 2 3 4 क्रमाने आपण जातो, 1 2 3 4च्या क्रमाने. सो दॅट इज वाय this is the answer. Then organ pipe P1 is close at one end, has a vibrating air column in its fundamental mode, and another pipe P2 open at both ends. एक pipe close at one end है, एक pipe open at both end है. Vibrating air column in the second overtone are in resonance. आता resonance म्हणजे त्यांच्या frequency equate करायचे, त्यात काही फार वेगळं हे नाही. One pipe is there close at one end, vibrating air column in its fundamental mode. तो फंडामेंटल मोड मध्ये आहे, म्हणजे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या पहिल्या केसची तर आपण त्याचं नाव देऊयात, क्लोज म्हणूयात त्याला, व्ही अपॉन 4L आहे. यात काही डाऊट नाही आता, कारण तो फंडामेंटल मोडमध्ये आहे. त्यानंतर काय म्हटलं त्यांनी, अनदर पाईप इज देअर. बघा पुढं ओपन एट बोथ एंड्स वाला केस आहे, एअर कॉलम इन द सेकंड ओव्हरटोन म्हटलंय. सेकंड ओव्हरटोन म्हणजे हे एन ओपन आहे, सेकंड ओव्हरटोन. आता सेकंड ओव्हरटोन म्हणजे काय, ओपन केस मध्ये सेकंड ओव्हरटोन थर्ड हार्मोनिक आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय लिहायचं आता, 3V अपॉन 2L लिहायचं. ठीक आहे. सो रेशो ऑफ द लेंथ ऑफ द पाईप तुम्हाला काढायचं आहे. सो याला आपण LC अपॉन L नॉट म्हणून टाकूयात आणि गेट रेशो ऑफ दिस. ते रेझोनन्समध्ये आहेत, म्हणजे त्यांचा रेशो जो आहे तो 1 येणार आहे. NC अपॉन N नॉटला काय, V अपॉन 4LC इंटू 2L नॉट अपॉन 3V. VV कॅन्सल झाला. ओके, सो दिस इज 2 अपॉन बघा काय येतं, दिस इज नथिंग बट LO अपॉन LC, पण समोर इकडे 1 आहे आणि इकडे बघा 2/12 होत आहे, जे की 1/6 म्हणतात. सो L नॉट अपॉन LC इज इक्वल टू 1/6. तर तुमचा आन्सर असलं पाहिजे. यांनी काय विचारलं आता, रेशो ऑफ लेंथ ऑफ पाईप P1 टू P1, म्हणजे पहिला केस टू दुसरा केस, जे की काय यायला पाहिजे. सो इकडे 1 आहे ना, यू कॉन्ट येस तिकडे घेऊन जायचं त्याला, बस बाकी LC अपॉन L नॉट हे 1/6 तसंच राहील, 1/6 युअर आन्सर. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट. फक्त नीट बघायचं की कुठली रेझोनन्समध्ये आहे. इन अ रेझोनन्स ट्यूब ओपन ॲट वन एंड, द एंड कनेक्शन इज 1.2. द डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट नोड, हे बघा, डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट नोड अँड ओपन एंड ऑफ द ट्यूब इज दिस 16 सेंटीमीटर. हे जरा विचार करून बघा, रेझोनन्स ट्यूब आहे, रेझोनन्स ट्यूब घ्या समोर, रेझोनन्स ट्यूब म्हटलं की तर क्लोज करायचं. आणि हे बघा असं जर आपण काढला याच्यामध्ये, दिस इज नथिंग बट इक्वल टू, आता हे काय असतं आपले एव्हरीवन नोज, दिस लेंथ इज ऑलवेज λ/4 असते. तर काही याच्यामध्ये पुढचा आपल्याला काही घ्यायचं, नेक्स्ट रेझोनेटिंग ठरवायचे, पण पहिले फंडामेंटल तर काढलं पाहिजे आपण. फंडामेंटल काढल्यावर तुम्हाला काय होईल, लेंथ पण मिळेल, पण देर इज अ एंड कनेक्शन. तर त्या एंड कनेक्शनला मिक्स करायचं, म्हणजे काय करायचं, L प्लस E, फंडामेंटलला L घेऊन टाकू आपण आता,
एल प्लस ई इज इक्वल टू तुम्हाला करावं लागेल लॅम्बडा बाय 4. आता बघा एल किती आहे 116 सेंटीमीटर आहे, त्यानंतर 1.2 आहे, लॅम्बडा बाय 4. ठीक आहे. सो दिस इज 17.2 लॅम्बडा बाय 4. लॅम्बडा बाय 4 ची व्हॅल्यू एवढी येते. आता नेक्स्ट रेझोनन्स त्यांनी काढा सांगितले. नेक्स्ट रेझोनन्स काढा सांगितलं म्हटल्यावर आपण काय करतो, नेक्स्ट रेझोनन्स कशी काढतो आपण, 3 लॅम्बडा बाय 4 आली पाहिजे. पुढची काय असली पाहिजे, येस दॅट इज 3 लॅम्बडा बाय 4. मग 3 लॅम्बडा बाय 4 केल्यावर 17.2 into that 3 lambda by 4, near about that becomes 1.6 plus 1.2 is there. Exact calculation जर केला तर ते काय यायला पाहिजे. सो दिस इज युअर व्हॅल्यू. ठीक आहे. लॅम्बडा पण काढता येईल. यू कॅन कॅल्क्युलेट लॅम्बडा फॉर दिस. लॅम्बडा इक्वल टू जर तुम्ही असं केलं इंटू 4, सो दॅट लॅम्बडा बिकम 68.8 सेंटीमीटर. नाव वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट नेक्स्ट लेंथ. नेक्स्ट लेंथ मध्ये काय आला पाहिजे, ही लेंथ काढायची एल प्लस करेक्शन टू 1.2 आहे बघा, हे नका विसरू. इज इक्वल टू समोर काय, समोर येते 3 लॅम्बडा बाय 4. सो L2 प्लस 1.2 इज इक्वल टू, हे बघा समोर 3 लॅम्बडा 4 तुम्ही एकतर 17.3 करा, दॅट गिव्स अस समथिंग, दॅट इज गिव्ह आय थिंक 51.6 समथिंग. सो L2 काढता येते 51.6 मधून 1.2 केलं तर आपला आन्सर येऊन जाते 50.4. हे त्याचं आन्सर आहे. सो L2 इक्वल टू दिस 50.4. नाव सो व्हॉट यू हॅव टू सी, बघा प्रत्येक वेळी तुम्हाला काय बघायचं आहे, त्याची लेंथ बघायची. वेन ओपन पाईप इज क्लोज फ्रॉम वन एंड, open pipe is closed from one end and third overtone of closed pipe is higher in the frequency by 150 hertz then second overtone of open pipe. म्हणजे बघा, when open pipe is closed from one end, then third overtone of closed pipe. closed pipeचा थर्ड overtone म्हणजे काय, कितवा हार्मोनिक बघायचा, n5th ऑफ हार्मोनिक. इमिजिएट फॉर्म्युला टाका, 5V/4L तुम्हाला म्हणता येईल. ठीक आहे. बघा ओपन पाईप आहे, is closed from one end and third overtone of closed pipe is हे N5 आहे. थर्ड ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक असतो, 5th हार्मोनिक प्लस 2 करा क्लोज पाईप साठी, ऑड हार्मोनिक्स. ओके, or 7, just check it. First overtone means yes third harmonic, second overtone means 5th harmonic, third overtone means 7th harmonic. So you have to take 7th harmonic. Is higher in frequency by 150 than second overtone of open pipe. Second overtone म्हणजे third harmonic इकडे. In open pipe, second overtone is a third harmonic. So 3V/2L म्हणता येईल. त्यांनी रिलेशन काय दिलंय, N5 equal to 150 plus, okay, is higher in frequency by 150 hertz, N3 असं म्हणता येईल. That's why I have to write 7V/4L equal to 150 plus this is 3V/2L. तुम्ही याला सोडवा, 7V/4L minus 3V/2L is equal to 150. So V/L divided by, आता तुम्ही V/Lच्या फॉर्म मध्ये काढा किंवा मग काय म्हटलंय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप काढायची. सो बेटर वे V/2L कॉमन घ्यायचं, बिकॉज डायरेक्ट आन्सर मिळेल. V/2L काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप एंड पाईप काय असते, V/2L असते. त्यामुळं आपण याला बाहेर काढायचं. दिस इज 7 इथे काय येईल 2 येईल, मायनस 2 बाहेर आला ऑलरेडी, 3 इज इक्वल टू 150. नाव यू हॅव टू सॉल्व इट. बघा काय ते 7 मायनस, सो दिस 7 मायनस 6/2 दॅट्स 3, आणि हे 3/2 होत आहे, खाली 2 आहे ऑलरेडी. सो इट बिकम्स 3/2. सो 2 into 150 into 3, आपल्या एवढ्याचीच व्हॅल्यू काढायची. सो V/2Lच काढायचं आहे, त्यामुळे मल्टिप्लायची गरज नाही आहे. सो हे काय येतं बघा, 3 येतं. हे 7 minus 3 is 7 minus 6 is 1. Yes, 1/2, 150. Because 2 into 3 6 is 1, 1/2. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली V/2L चीच व्हॅल्यू काढता येते, and that become 300 hertz. So this is how we can calculate from this. Because why we want V/2L तुम्हाला पाहिजे ना. V/2L काय आहे, V/2L is a frequency, fundamental frequency of the open pipe.
तर ती आपल्याला मिळते 300 हर्ट्स. देन सोनोमीटर एक्सपेरिमेंट इज स्ट्रेच स्ट्रिंग ऑफ लेंथ L अंडर टेन्शन व्हायब्रेट्स इन द थर्ड हार्मोनिक. हे बघा, आता थर्ड हार्मोनिक थोडा विचार करा, लूप काढलं तर खूप लवकर लक्षात येईल. बिटवीन टू ब्रिजेस, थर्ड हार्मोनिक. So this is a bridges. Let us take some bridges here or some ends. असे एंड घेऊयात. किती हार्मोनिक्स आहेत? 3 हार्मोनिक्स. थर्ड हार्मोनिक म्हटलं अंडर टेन्शन थर्ड हार्मोनिक. सो दॅट व्हॉट इज थर्ड हार्मोनिक? फ्रिक्वेन्सी थर्ड 3 इंटू फंडामेंटल. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते? जरा थोडं बेसिक बघा, हे पहिलं हार्मोनिक आहे, बरोबर आहे. सेकंड हार्मोनिक कुठे असतो? असा, हे सेकंड हार्मोनिक. वी वॉन्ट हिअर थर्ड हार्मोनिक. थर्ड हार्मोनिक काय असणार आहे मग? This like, yes, this is third harmonic. Now see what are these length. हे बघा, आता हे काय, हे पुढे लॅम्बडा असते. This, what is this one? This particular is what? ही लेंथ L आहे बघा, ही लेंथ L आहे. तर एकाची लेंथ किती असते? ही पण करू शकता तुम्ही, L/3 हे बघा, L/3. तुम्हाला पाहिजे काय? आणि काय म्हणलं बघा, amplitude of vibration is maximum at. व्हायब्रेशन अँप्लिट्यूड कुठे आहे? इथे एकदा मॅक्स आहे, हे बघा, इथे एक मॅक्स आहे, इथे एक मॅक्स आहे. तर ही लेंथ काय येणार आहे? L/6. आता तुम्हाला L/6 कळलं की पुढचं आपोआप कळून जाईल. L/6 एकच ऑप्शन आहे इथं, इथं पण आहे, पण पहिला तो L/6च येणार आहे. आणि नंतर तुम्ही जर केलं याला, हे बघा, L/6 प्लस हे पुढचं तुम्ही जर ऍड केलं, हे हाऊ मच दिस कॅन टेक. बघा, हे L/3 आहे प्लस L/3 आहे. तर तुम्ही ह्या दोघांचं ऍडिशन केलं आपण याच्यामध्ये, प्लस L/3, हे दिस बिकम्स L/3 इयर. सो याचं जर तुम्ही काढलं तर दिस बिकम्स व्हॉट, हाऊ मच? 3L प्लस 6L/18. सो दिस इज 9L/18. L/2 येते. झालं आता आपला ऑप्शन L/2. आणि पुढे जरी केला आपण तर 5L/6 येणार आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन डिसाइड बाय युझिंग हार्मोनिक्स. सो हे थर्ड हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक मध्ये थोडं लूप काढायचे, लूप काढून त्याला हे करायचं. A pipe closed at one end produces a fundamental note of frequency gamma. Pipe closed at one end produces fundamental note of frequency gamma. The pipe is cut into two pipes of equal length. हे बघा, एक पाईप आहे, क्लोज ॲट वन एंड आहे. A pipe closed at one end produces a fundamental node of frequency gamma. आता इथे फ्रिक्वेन्सी किती आहे? गॅमा आहे, या पहिल्या केसची. म्हणजे आता आपण क्लोज एंड वनचा फॉर्म्युला काय करतो? गॅमा इक्वल टू V अपॉन व्हॉट इज दॅट? 4L. म्हणजे V/4L ची व्हॅल्यू एवढी आहे, हे लक्षात ठेवा. किंवा V/L इज ऑलवेज इक्वल टू 4 गॅमा, असं काही पण आपल्याला रिलेशन आधी काढून ठेवावं लागेल. नाव दिस इज ट्रान्सफॉर्म इंटू व्हॉट? ट्रान्सफॉर्म इंटू टू पाईप्स ऑफ इक्वल लेंथ. म्हणजे पहिला एक असा ओपन पाईप असला पाहिजे, कट केल्यानंतर द पाईप इज कट इन टू पाईप्स. कट केल्यावर काय होणार? हे असं काहीतरी होणार आहे, दोन. पण यांच्या लेंथ आहेत ते L/2, याची पण लेंथ L/2. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस? याची फ्रिक्वेन्सी जर काढली आपण, लेट अस कॉल इट F एन ऑल. तर याची फ्रिक्वेन्सी F काढताना आपण काय करणार? ओपन पाईप आहे म्हणजे V/2L घेणार आहे. F इक्वल टू काय होणार? V/2 इंटू, पण लेंथ 2 झाली ना, कट झालं. सो F इक्वल टू जस्ट V/L. आणि आता जस्ट V/L ची व्हॅल्यू तुम्ही काढली आहे, तर दॅट इज बिकम्स 4 गॅमा. तर पहिला आन्सर तर मिळाला. सेकंड वालं जे आहे त्याला आपण तसंच करायचं आहे, पण याचा फॉर्म्युला मला माहिती 4L येते. नाव L पुट देअर, 4 इंटू काय होते? L/2 होते. सो F बिकम्स V/2L होते. आता V/2L ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, पण V/L ची व्हॅल्यू 4 आहे. सो V/L ची व्हॅल्यू 4 आहे, 4 गॅमा अपॉन 2. सो इट बिकम्स 2 गॅमा. आणि आपला आन्सर त्यामुळे कुठे मॅच होते बघा, 2 गॅमा 4 गॅमाला इथे मॅच होईल. जो इट इज 26 नंबर द क्वेश्चन इज. ओके, सो आपल्याला असं हे ठरवायचं आहे. देन 27, हे बघा, 27 तुम्हाला ओव्हरली काढता येईल. 2431 इज द आन्सर आहे. सो व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम आर रिप्रेझेंटेड इन द फॉलोइंग फिगर्स. रेशो ऑफ फ्रिक्वेन्सीज काढायचे. आता तुम्ही इथे जर फिगर बघितलं, यात किती हार्मोनिक आहे किंवा काय लूप आहे बघा. नोड, अँटी नोड्स आर फॉर्म देअर. सो इन केस ऑफ ओपन पाईप, इन केस ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लोज पाईप, इथे बघा ओपन पाईप आणि तिथं पण क्लोज पाईप दिसते तुम्हाला. त्या सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सी लिहायच्या इन द फॉर्म ऑफ V/4L च्या. आता पहिली केस तुम्हाला दिसते. फर्स्ट केस काय दिसते आपला, किती लूप फॉर्म झाले किंवा हार्मोनिक काय बघा, दॅट इज. या केसमध्ये तुम्हाला येस ते लिहिता येईल.
सो हाऊ मेनी नोट्स आर देअर, एंटी नोट्स आर देअर, याच्यावरून रेशो काढता येतं. 2 4 3 1 इज डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. कसं काढायचं? हिंट बघा, एन ए इज इक्वल टू आपण काढायला घेतला, सपोज एन ए. सो दर आर अँटी नोट्स अँड अँटी नोट्स आर देअर, आणि मध्ये नोट्स आहे. सो हाऊ मेनी दीज, हे बघा आता इथे तुम्हाला जर लॅम्बडा फोरच्या लँग्वेजमध्ये काढायचं असेल तर हे अशा वेगवेगळ्या तुम्हाला काढता येतील. हे बघा एक जो असतो, हे बघा याला एक कॉमन हिंट सांगतो तुम्हाला मी नेहमीप्रमाणे. हे बघा हे जे असतं ना एक, हे नेहमी लक्षात ठेवायचं, एल इक्वल टू लॅम्बडा असते, टोटल लॅम्बडा. दिस इज लॅम्बडा बाय 2, दिस वन. असे किती इथे आहेत बघायचं. हे अर्धा काय असतो? लॅम्बडा बाय 4 असतो. म्हणजे मी एकदम बेसिक म्हणतोय, पार्ट नसेल तर. माझा किती लॅम्बडा बाय 4 आहेत बघा तिथे. सो तुम्हाला एल काढता येईल तिथे. सो पहिल्या केसमध्ये एल इक्वल टू काय ठेवता येईल मग? एल इक्वल टू बघा इथे 1 लॅम्बडा फॉर 2 3 4, 4 लॅम्बडा बाय 4, म्हणजे ऍक्च्युअली हे लॅम्बडाच येईल असतं. सो एन ए जेव्हा काढतो आपण म्हणजे लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये, तर एन ए इज इक्वल टू नथिंग बट सम लॅम्बडा. आता हे सगळ्यांचे जर असे लॅम्बडा फॉर्ममध्ये काढले त्याचा रेशो काढू शकतो आपण इन दॅट वे. सो एन बी इज इक्वल टू, तर बी केसमध्ये बघा काय इथे, बी केसमध्ये पण दिसतात मला 1, इथं बघा हे फुल झालं, तिसरा म्हणजे 3. क्लोजची केस आहे ती, तर क्लोजचा किती हार्मोनिक आहे हे जरी काढला तरी चालतंय. सो सेकंड, फोर्थ, थर्ड 1 हार्मोनिक आहेत त्या. फर्स्ट हार्मोनिक आहे बघा, शेवटचा हा बघा फर्स्ट हार्मोनिक आहे. आणि हा जो आहे तो याचा जो पहिला सेकंड हार्मोनिक आहे तो तिथे तुम्हाला दिसतोय. फोर्थ हार्मोनिक आहे बी वाला, आणि हा तर बघा थर्ड हार्मोनिक आहे कारण तो कट तिथे झाला. देन बघा आता ही ट्रिक आहे, ह्याला सॉल्व्ह करूयात. A pipe open at both ends produces sound note of frequency then and the pipe is kept with the 3/4 of its length in water. तेव्हा सगळ्यात आधी काय करायचं? पाईप ओपन विथ बोट एन काढायचं. याची फ्रिक्वेन्सी किती आहे? N1 आहे. आता त्याच्या फॉर्ममध्ये किंवा त्याचा रेशो काढायचा आपण. सो व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ दिस? जर समजा याला आपण यल घेतला तर ओपन केसमध्ये आपण काय म्हणणार? V/2L म्हणणार आपण. V/2L. सेकंड केसमध्ये काय केलं आपण की हे जे पाईप आहे ते आपण ठेवलं आहे वॉटरमध्ये. सो दिस इज इन केप्ट इन वॉटर. 3/4 ऑफ लेंथ इन वॉटर. सो 3/4 इकडे असेल तर वरती किती असेल? तो 1/4 L असेल. आणि दिस केस इज बिकम नाव लाईक अ क्लोज पाईप. सो N2 चा फॉर्म्युला काय होणार? V/4. आता इथे Lचं काय घेणार आपण? L/4 घेणार आहे. कट होतं ते. सो N2 इक्वल टू V बाय जस्ट L होते. आता तुम्हाला विचारलं रेशो काढा, तर बघायचं रेशो काय येणार आहे. सो N1 बाय N2 V/2L अपॉन V/L हे कट होणार आहे बघा. 1/2 becomes your answer. So this is 1/2. So this becomes a 1/2. The length of open organ pipe is twice the length of under closed pipe. Condition बघा, length of open organ pipe एक length of N0 घेऊ शकतो आपण. 2 into LC दिलाय. Having same diameter. The diameter is same there. Okay. म्हणजे मास पर युनिट लेंथ साठी सेम. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज 100 हर्ट्ज. आता हा जो ओपनची केस आपण जी घेतली आहे दॅट इज 100 हर्ट्ज इज ओपन पाईप. द फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ हार्मोनिक काढायचे, ऑफ द क्लोज पाईप काढायचं. फिफ्थ ऑफ क्लोज काही नाही करायचं, आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढून घ्यायची आहे. हे बघा आता यांनी लेंथ मध्ये रेशो दिलाय की नाही. द लेंथ ऑफ ओपन ऑर्गन पाईप इज ट्वाइस द लेंथ ऑफ अनदर क्लोज पाईप हॅव्हिंग द सेम डायमीटर. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द ओपन पाईप इज 100 हर्ट्ज. त्याचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आपण. एक तर त्यावर तुम्हाला लेंथ काढता येईल किंवा रेशो काढला, दोन्ही फंडामेंटलचा रेशो काढून इंटू 5 करता येईल. सो असं करू आपण आता. दिस इज F0 बाय FC, दोन्ही फंडामेंटल. फॉर्म्युला व्हॉट इज फॉर्म्युला? V अपॉन ओपनचा फॉर्म्युला ठेवा L0, याचा फॉर्म्युला ठेवा 4LC. ओके, दोन्ही फंडामेंटल फॉर्म्युला घ्या, V कट करा. सो व्हॉट वी गेट 4LC अपॉन 2L0 करू शकतो आपण. पण हे काय म्हणलंय 4LC 2 इंटू L0 मात्र 2LC असं आहे म्हणून सांगितलं इथं. हे बघा इथे दिसतं तुम्हाला. LC कट झाला, 2 कट झाला, म्हणजे काय आलं 1 आला. याचा अर्थ काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम आहे त्यांची. आता यांनी फिफ्थ हार्मोनिक विचारलं की नाही, मग फिफ्थ हार्मोनिक म्हणजे किती? फिफ्थ हार्मोनिक डिरेक्ट विचारलाय, ओव्हरटोन नाही. फिफ्थ हार्मोनिक, सो फिफ्थ इंटू फंडामेंटल जे की 100 येणार आहे. सो युअर आन्सर इज 500 हर्ट्ज. Here is the answer is for this particular 29.
नाव सिमिलर फॉर एन ऑर्गन पाईप 3 सक्सेसिव्ह रेझोनंट फ्रिक्वेन्सी आर 200, 300, 400. आता तुम्ही एक नीट बघा, ह्या 200ला 100नी सगळ्याला भाग जातो. 200/100, येस 1, 2, 3 हार्मोनिक होऊ शकतात. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तुम्हाला मिळते इकडे अँड दॅट बिकम्स 100 हर्ट्झ. हे तर मिळाली आपल्याला. ठीक आहे. नाव वॉट लेंथ ऑफ द पाईप काढायची. लेंथ ऑफ द पाईप कशी काढायची बघू आपण. F0 इक्वल टू, आता ओपन ऑर्गन पाईप हे स्पष्ट दिलं इकडं. सो V/2L तुम्हाला ठेवता येईल. F0 किती आहे 100 आलं आता. V पण दिले आहे 330 डिवाइड बाय 2L. मग काय होणार आहे L इक्वल टू 330/200 होत आहे आणि याचं डिरेक्ट आन्सर येत आहे 1.65 मीटर. इथं फारसं काही विचार करायची गरज नाही आहे. डायरेक्टली ओपन ऑर्गन पाईप इज गिवन टू यू आणि मग तिकडून आन्सर आपला मिळाला. नाव वायर ऑफ लेंथ L, diameter density D, E is under tension T, having fundamental frequency of vibration NA, another wire of length 2L, tension 2T, density 2E. तर आधी काय करायचं आहे, डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन बनवून घ्या. फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज इक्वल टू 1/2L T/M. हे तर सगळं दिलं आपल्याला. ठीक आहे. लेंथ बट डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये काय 2L T अपॉन इथं रो इंटू एरिया घ्यायचा, रो इंटू पायर स्क्वेअर. हे बघायला मोस्ट सिम्प्लिफाय करून घ्यायचं. जे कॉमन गोष्ट आहे ती सोडून टाका. L प्रपोर्शनल टू वॉट, L प्रपोर्शनल टू वॉट √T बाय, खाली काय येतं बघा बरं, एरियाचं. रो डेन्सिटी सेम आहे का, नाही, डेन्सिटी पण बदलली आहे. डेन्सिटी ऑफ मटेरियल E आहे, तिथं 2E झाली, म्हणजे डेन्सिटी पण बदलायची आपल्याला. एरिया बदलायचा का, अंडर टेन्शन हॅव्हिंग द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. का डायमीटर सेम आहे, नाही, डायमीटर D झालाय, तिकडे डायमीटर किती झालाय, वायर लेंथ 2L, टेन्शन T, डेन्सिटी 2 अँड डायमीटर 3D, ते पण चेंज करावं लागेल. डायमीटरच्या फॉर्ममध्ये आन्सर काय, π/4 D². ऍक्च्युअली काय असतं, रो इंटू π/4 इथं D² घेता येते. आपल्याला सिम्प्लिफाईड करून ठेवा. N प्रपोर्शनल टू कुणाकुणाला आहे. सगळ्यात पहिले अंडर रूट मध्ये घेऊन टाका गोष्टी. टीचं काय करायचं, टेन्शन पण वाढलाय. सो प्रपोर्शनल टू वॉट T, मोस्ट सिम्प्लिफाय फॉर्म रो इंटू बघा D². ठीक आहे, डी बाहेर काढता येईल, म्हणजे असं करता येईल √T/रो. यानंतर बाहेर काढता येणार नाही, पण इथं मात्र काय होतं 1/LD². LD होते फक्त, रूटच्या बाहेर मिळालं LD. आता 2 केसेस आहेत तुमच्याकडे. दुसरी केस, पहिली केस. रेशो काढायचं आपल्याला, येस रेशो काढायचे. व्हॉट इज द फॉर्म्युला देन, हे पूर्णपणे असल्या. टेन्शन किती झालंय 2T झालंय, टेन्शन 2T झालंय, डेन्सिटी किती झालंय 2E झालंय. ठीक आहे, लिहून टाका 2E इंटू करा 1/1. लेंथ किती झाली 2L झाली, लेंथ पण 2L झाली आहे. डायमीटर काय झालंय 3D झालंय, होल डिवाइड बाय, पुन्हा तसं करायचं T/E इंटू 1/, कुणी तिकडे सिंगल आहे सगळं. सो कट, T कट, T कट, E कट, E कट, L कट, D कट. आता राहते का बघा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू, देन व्हॉट हॅपन्स, N2/N1 इक्वल टू, N2/N1 इक्वल्स टू, बघा आता इथे काय होतंय, इथे तर हे 2 पण काय व्हायला लागलंय, कट व्हायला लागलंय. दोन्ही सेम आहेत. राहिलं फक्त 6. आता हे बघा तुम्हाला दिसतंय 3/6. 1/6 आहे, दुसरं काहीच राहिलं नाहीये. सो युअर आन्सर इज 1/6 असं काढता येईल. फक्त रेशो काढायचा आहे. त्यात फक्त बघायचं की सिस्टमॅटिकली काय करायचं. आता आपण हे 2L लिहिलं चाललं असतं, पण ते 2L कट केलं कारण प्रपोर्शनॅलिटी काढून घ्यायची अशी छोटी. सो दिस प्रपोर्शनॅलिटी ऑलवेज गिव्स सम, इट सेव्स सम टाइम. इथे बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सोनोमीटर वायर इज N. If the tension and length are increased to 3 times, diameter increased to twice, न्यू फ्रिक्वेन्सी काढायची. म्हणजे आता मगासारखं झालं असेल, पहिली फ्रिक्वेन्सी N आहे, टेन्शन अँड लेंथ इन्क्रीज म्हटलंय 3 टाइम्स, म्हणजे याचा अर्थ पहिले T होतं तर आता किती झालंय 3T झालंय. लेंथ पण इन्क्रीज झाली आहे, ते पण बघा 3L झाली आहे. डायामीटरचं मात्र काय झालंय 2D केलंय. आत्ताचा फॉर्म्युला N तुम्हाला काढायचं N' म्हणा, डिवाइड बाय N. फॉर्म्युला 1/2L. ठीक आहे, तर डॅश डॅश आपण देऊ, टेन्शन T' M' डिवायडेड बाय, ओके, मासचं काय करायचं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोनोमीटर वायर एवढंच आहे, न्यू फ्रिक्वेन्सी काढायची. मे बी ते कॅन्सल होईल, M नाही राहणार. सो हे आले सगळे.
बट डायामीटर दिले म्हणजे मास सेम आपण तिथं रो ए घ्यायला लागते म्हणजे इथं डी स्क्वेअर होतं आत्ता आपण जस्ट केलतो ना रो इंटू डी स्क्वेअर म्हणजे डी बाहेर येतो. मग याला आपलं असं पण करता येईल अजून एक सिम्प्लिफिकेशन. पहिल्यांदा तो फॉर्म्युला बनवून घ्यायचा डीच्या फॉर्ममध्ये मग नंतर ठेवायचं जसं मगाशी आपण केलं होतं तसं करता येते. सो फ्रिक्वेन्सी इज एव्हरीवन नोज 1/2L टी बाय एम. सो 1/2L टी एमला काय ठेवायचं रो इंटू एरियाला ठेवायचं डी स्क्वेअर 1/2L टी अपॉन रो इंटू बघा इकडं डी स्क्वेअर π/4 डी स्क्वेअरला कट करू टाकू आपण दॅट इज अ कॉन्स्टंट दॅट्स वाय. मग आता तुमचं फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय आला एन इज प्रपोर्शनल टू सरळ म्हणा रूट ऑफ टी रोचं काय करायचं रो इज सेम बिकॉज मेटल इज नॉट डिफरंट. तो फक्त डायमीटर वाढलाय लेंथ पण इन्क्रीज झाली आहे म्हणजे आता इथे तुम्हाला असं म्हणता येईल एल अपॉन डी घेता येईल नाही 1/LD घेता येईल जसं मागच्या वेळेस गेलं तसंच घेता येईल. सो आता करा एन डॅश अपॉन एन यांच्या फॉर्ममध्ये आन्सर हवंय. इथं काय होणार आहे टी डॅश डायरेक्ट देऊ का टी डॅशला मी 3T येस 3T इंटू 1 अपॉन लेंथ किती झालंय 3 टाइम्स डायमीटर किती झालेलं आहे ट्वाइस म्हणजे इथं 2D येत आहे होल डिवाइड बाय काय करायचं टी घ्यायचं इकडं 1/LD तसंच ठेवायचं. सो टी झाला कॅन्सल. बघा काय होतं एन डॅश अपॉन एन उरतंय आता इकडं उरलंय √3/1 नो डाऊट इन दिस इथं उरलंय 1/6 √3/6ला आता सिम्प्लिफाय करायचं. आता आन्सर तर तसं नाही आहे त्या फॉर्ममध्ये है ना इथे बघा आन्सर तशा फॉर्ममध्ये दिसत नाही √3/6 करायचं. अशा वेळेस कॉमन आयडिया ही असते 3 × 2 लिहायचं असते इकडं त्यामुळे √3 काय होतंय √3 × √3 × 2 होते इकडे झालं 1/2 × √3. सो एन अपॉन √3 आपला आन्सर येते हे बघा एन इकडे जाऊन शिकटेल. सो फायनल आन्सर इज व्हॉट n/2 √3 असं आपल्याला करता येईल. सो दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व. ओके नेक्स्ट पार्ट मध्ये आपण करूया 33%. बघा रीड करा. सो सोनोमीटर वायर इज इन रेझोनन्स विथ द ट्युनिंग फोर्क इफ टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग इज इन्क्रीज टू 9 टाइम्स. हे बघा ह्या नोटेबल पॉईंट्स असतात इन्क्रीज टू 9 टाइम्स म्हणजे आधीचे टेन्शन टी होतं ते आता किती झालेलं आहे 9 टाइम्स टी झालंय म्हणजे 9T झालंय. ओरिजिनल टेन्शन लेंथ ऑफ द वायर बिटवीन द ब्रिजेस इज ट्रिपल्ड म्हणजे ही जी लेंथ आहे ती किती झाली आहे 3L झाली ठीक आहे. सो इट कॅन बी स्टील इन द रेझोनन्स विथ द ट्युनिंग फोर्क प्रोव्हाइडेड इट्स व्हायब्रेट्स इन. आता बघा हे जे आपण इट कॅन स्टील बी इन रेझोनन्स अर्थ काय असतो की ही जी फ्रिक्वेन्सी सिच्युएशन 1ची आहे आणि दुसरी फ्रिक्वेन्सी ती इक्वल आहेत. सो इट कॅन बी स्टील बी इन रेझोनन्स विथ द ट्युनिंग फोर्क म्हणजे आधीचा जो ट्युनिंग फोर्क आहे त्याच्याशी तो रेझोनन्समध्ये आहे. याचा अर्थ काय असतो फ्रिक्वेन्सी आपण काय घ्यायचं इक्वल घ्यायचं बिकॉज सेम ट्युनिंग फोर्कला जे काही अननोन फ्रिक्वेन्सी असेल ती सेम आहे याचं मिनिंग हे आहे. सो पहिली केस काय वायर आहे. सो मी तुम्हाला कालच सांगत होतो की वायर म्हटलं तेव्हा आपण फिक्स ॲट वन एंड किंवा असं विचार करायचं नाही. सोनोमीटर इज देअर सो इट इज फिक्स अँड बोथ एंडची केस असते. सो फॉर्म्युला फॉर दॅट बघा फ्रिक्वेन्सी आठवा दिस इज नथिंग बट V अपॉन दिस इज नथिंग बट 2L V/2L आणि आपण ह्याला काय करतो असं लिहितो 1/2L √T/m. तर हे असं आपण करतो याला ठीक आहे. आता या दोन्ही फ्रिक्वेन्सी तुम्हाला इक्वेट करायचे आहेत. लेट अस कॅल्क्युलेट इट. हे बघा पहिली फ्रिक्वेन्सी काढा इनोसेंटली दिस इज 1/2L √T/m हे येणार आहे. हे सगळं आपलं माहिती आहे की लेंथ L होती तेव्हा L होतं आणि हा जो मास आहे तो मास ॲज इट इज T ऑल्सो देअर. आता दुसरी फ्रिक्वेन्सीमध्ये काय चेंज केलंय लेंथ जी आहे ती ट्रिपल झाली. हे बघा लेंथ ट्रिपल आहे म्हणजे 3L झाली आणि टेन्शन जे झालंय ते 9 टाइम्स T झालंय बाकी M ॲज इट इज आहे. आता याला आता जर सिम्प्लिफाय केलं आपण 1/2 हे बघा हे 2ला पटकन मल्टिप्लाय करायला जाऊ नका कारण हे खूपदा बऱ्याचदा काय होतं कॅन्सलेशन होतं आणि बऱ्याचदा कम्पेअर करायला सोपं पडतं याच्यामध्ये. सो 9T आता इथे बघा हे T/m तसंच ठेवू आपण 9T ला बाहेर घेऊ √9 काय √9 इज 3 इज देअर. तुम्ही जर नीट विचार केला होता तर बघा हा 3 कॅन्सल होतंय याचा अर्थ काय आला 1/2L T/m. बघा आता इथं काय आलं की जी आधीची फ्रिक्वेन्सी होती N1 = ती पुन्हा एकदा पुरू झाली आहे. पुन्हा एकदा जो व्हायब्रेट केलं त्यावेळेस पण पुन्हा तेच येत आहे. याचा अर्थ देयर इज नो फ्रिक्वेन्सी चेंज त्यामुळे आपला आन्सर असलं पाहिजे 1 लूप. कारण बघा दुसरे लूप झालेच नाही आहेत हार्मोनिकमध्ये पण चेंज झाला नाहीये त्यामुळे आपला आन्सर इथं काय असलं पाहिजे 1 लूप. सो लेंथ म्हणजे इथं काय आलंय ऍक्च्युली जर थोडा लॉजिकली विचार केला
टेन्शन पण वाढलंय, लेंथ पण वाढली, म्हणजे त्या रेशोनुसारच आपल्याला फरक पडला दिसत नाहीये. सो 1 लूप इज दॅट आन्सर फॉर दिस 33 नंबर. देन बघा, ट्युनिंग फोर्क अँड व्हायब्रेटिंग सोनोमीटर वायर गिव्स अ 6 बीट्स पर सेकंड. म्हणजे आता ही बीट फ्रिक्वेन्सी आहे. 6 बीट्स पर सेकंड म्हणजे काय? बीट फ्रिक्वेन्सी आहे. आयदर विथ द लेंथ ऑफ द वायर 1 मीटर और 1.06 मीटर द फ्रिक्वेन्सी ऑफ द फोर्क इज. फ्रिक्वेन्सी काढायची. आता थोडासा विचार करा की याच्यात काय काय आहे बघा. हे थोडं लॉजिकली विचार करणं होतं. असं डायरेक्ट फॉर्म्युला आपला करता येत नाही इकडे. पण एक लक्षात ठेवा, ट्युनिंग फोर्क इज देअर. व्हायब्रेटिंग सोनोमीटर वायर गिव्स अ 6 बीट्स पर सेकंड आयदर विथ द लेंथ ऑफ वायर. आता याला आपल्याला एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला मी मागे सांगितलं तुम्हाला. F1 इंटू दॅट इंटू L1 इज इक्वल टू F2 इंटू L2. हा फॉर्म्युला आपण यूज केलाय जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा टेन्शन आणि एम कॉन्स्टंट आहे. आता ते तसंच आहे, तर टेन्शन आणि एम कॉन्स्टंट आहे. सो ओनली लेंथ्स आर चेंजिंग. आता थोडंसं आपण जर लॉजिकली ह्या बीट वाईज विचार केला तर इथं काय असू शकते फ्रिक्वेन्सी. तर एक बघा, F1 ला आपण काय म्हणू शकतो, F+6 म्हणू शकतो. पॉसिबिलिटी बघा F-6 राहू शकतो. ओके, दिस ओनली पॉसिबल बिकॉज हे काय म्हणलं, 6 बीट पर सेकंड डिफरन्स आला पाहिजे. सो डिफरन्स ऑलवेज गिव्स 6 देअर. बट सी, आता इथे एक प्रश्न काय पडतंय की लेंथ काय घ्यायची. आता इथे लेंथ बघा, पहिल्या केसला 1 मीटर घ्यायचं का, दुसऱ्या केसला 1.06 घ्यायचं. तर एक लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी आणि एल जे आहेत ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. म्हणजे तुम्ही जर F+6 घेतलं इकडं, F+6 घेतला तर लेंथ छोटीवाली घ्या, आणि इथं बघा F-6 घेतला आपण तर ही काय घ्यायची, 1.06 घ्यायची. आता तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं. सो व्हॉट इज दॅट, F+6 इक्वल टू बघा 1.06 F minus 6.1.06. So let us solve it. आता हे 6 plus 6 into 1.06 is equal to 1.06 F minus F. आता हे टोटल कॅल्क्युलेशन बघा, 6 into 1.06 is equal to F कॉमन घ्यायचा, 1.6 minus 1. So if we do this calculation, बघा त्याची कॅल्क्युलेशन करूयात. 6 इंटू म्हणजे एफ काढायचं ना आपल्याला. सो 6 प्लस 6 इंटू 1.06 डिवायडेड बाय ह्या दोघांचा डिफरन्स 1.06 मायनस 1. तर आपल्याला काय मिळतं. सो डू दिस कॅल्क्युलेशन नाव. 6 इंटू 6 प्लस that is 6 into 1.06 that gives this value divided by 1.06 minus 1 and that gives something value. हे बघा, त्याचा आन्सर येतो आपल्याकडे 206. सो 206 इज आवर ऑप्शन P. असं आपल्याला काढता येते. तर याच्यातलं लॉजिक काय लक्षात ठेवायचं आपण, F1 L1 इक्वल टू F2 L2 हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दिस 34. नाव क्लोज ऑर्गन पाईप पुढे बघा. Closed organ pipe and an open organ pipe of same length produces 2 beats per second. ओके, आता इथे क्लोज ऑर्गन पाईप आहे म्हणजे FC म्हणा त्याला, मायनस F0 इज इक्वल टू असं म्हणता येईल आपलं की 6 दिलेलं आहे. 6 नाही, 2 बीट्स पर सेकंड. 6 मागचं होतं ना, 2 बीट्स पर सेकंड. When they are set into vibration together in fundamental mode, the length of open pipe is now half. म्हणजे आता बघा, आधी ओपन पाईपची लेंथ समजा L असेल आधी, तर ती आता झाली आहे L/2. लेंथ ऑफ ओपन पाईप इज नाव हाफ अँड दॅट ऑफ क्लोज पाईप इज डबल. सो LC ची काय झाली आहे 2 इंटू L. आधी त्यांच्या लेंथपेक्षा डबल झाली. ठीक आहे. क्लोज पहिल्यांदा त्यांची लेंथ सेम आहे बघा, हे नोटेबल पॉईंट आहे. दोघांची लेंथ सेम आहे, त्यामुळे तुम्ही आता याला असं लिहू शकता, L0 इज L/2 अँड LC इज 2L. बघा, हा गिव्हन डेटा आपला कळला पाहिजे. L0 इक्वल टू L/2 and LC इक्वल टू 2L झालं. ठीक आहे. व्हॉट वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट, दॅट ऑफ क्लोज पाईप इज डबल. ते घेतलं आपण. नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस काढायचे, नवीन नंबर ऑफ बीट्स काढायचे. तर आपल्याला एक तर रेशोनी काढता येते. हे बघा, FCNची फॉर्म्युला आठवा. F क्लोजचा फॉर्म्युला काय, F क्लोजचा फॉर्म्युला आहे V/4L. F नॉटचा फॉर्म्युला काय, V/2L. बरोबर आहे. ओपनचा 2L, क्लोजचा 4L. एक तर तुम्ही यांना सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करू शकता. हे बघा, पहिला इक्वेशन तुम्ही लिहू शकता FC मायनस F0 इज इक्वल टू 2 आहे इकडे,
गिवन डेटामध्ये. सो एफ सी बघा V/4L मायनस V/2L इज इक्वल टू हे 2 आलंय. आता याला ऍक्च्युअली काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करता येईल. म्हणजे जसं आता V/L ची व्हॅल्यू काढता येईल. 1/4 मायनस 1/2 इज इक्वल टू 2. आता बघा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची असते. FC0 F काय F0 FC डिपेंड आहे कशावरती, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. आता हे 1/2 मायनस 1/4 किती येतं, म्हणजे लॉजिकली विचार केला तर याला ॲब्सोल्यूट मध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही. 1/2 मायनस 1/4 पण करू शकता. ठीक आहे. सो व्हॉट इज 1/2 1/4 बघा 1/2 मध्ये त्याचा हाफ मायनस झालाय. किंवा आपल्याला डायरेक्ट येत नसेल, युअर ॲज पर युअर कॅल्क्युलेशन यू कॅन डू युअर कॅल्क्युलेशन. ओके. 4 मायनस 2 सो 2 डिवायडेड बाय हे काय होतं 4 2 चा 8 आणि पुन्हा हे काय होतं 1/4 येत असतं. सो V/L इक्वल टू इंटू 1/4 इक्वल टू 2 म्हणजे V/L ची व्हॅल्यू 8 असते. 8 आली हे लक्षात ठेवा. आता ही एक्झॅक्टली रिझल्ट तुम्हाला पुढे वापरायचं. आता पुढे काय म्हटलं FC0 F0 तेच पुन्हा मॉड इथे ना मॉड टाकायचं. दिस इज अ गुड हॅबिट. सो FC मायनस F0 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. हे काढायचं का तर नाव देऊन टाका FB नाव देऊन टाका त्याला. पण आता जो चेंज झाला तो लक्षात घ्या. FC तुमचं काय ठेवायचंय V/4 पण इथे लेंथ काय ठेवायची आपल्याला इथे बघा L/2 ठेवायची. क्लोजला काय ठेवायची 2L ठेवायची. म्हणजे तुम्ही इथं काय करणार 2L ठेवणार मायनस. बरोबर आहे बघा. SC ला जी लेंथ आहे ती काय V/4L लेंथ इथे घ्यायची 2L मायनस F0 ला काय घ्याल V/2L 2 इंटू L0 किती L/2 हे बघा L/2 इज इक्वल टू बस तुम्हाला आता काय काढायचं माहिती का FB कॉमन V/L कॉमन घ्यायचं याच्यातनं. सो तुम्ही व्हेरी नियर टू आन्सर. V/L कॉमन काढलं बघा खाली 1/8 येते 1/8 येते. बस इनोसेंटली करत चला 1/8 आलं. त्यानंतर हे 2 2 कॅन्सल झालंय. सो दिस इज 1. सो V/L बघा ब्रॅकेटमध्ये काय आलं दिस इज 8 मायनस. याला तर उलट केलं तरी आपलं कळून जाईल. दॅट बिकम्स 7/8. 7/8 ॲब्सोल्यूट घेतोय. हे कळलं तुम्हाला कसं करायचं आपण FB V/L ची व्हॅल्यू किती 8 इंटू 7/8 FB 8 कॅन्सल झालं बघा FB आलं 7. सो आन्सर इज 7 असं आपलं काढता येईल. सो इन दिस वे यू कॅन सॉल्व. त्याला वेगळी पद्धत राहू शकते. तुम्हाला अजून एक सांगू शकतो 2 इक्वेशन बनवा इट गेट डिवायडेड रेशो काढा. रेशो काढल्यावर तुम्हाला आन्सर मिळू शकते. सेम आन्सर तुम्हाला मिळेल. देर इज नो एनी डाऊट. ओके. दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दिस. 7 आपलं आन्सर आलं. 2 strings are there X and Y. बघा वाचा. गिटार प्रोड्युसेस अ बीट फ्रिक्वेन्सी ऑफ 6 हर्ट्ज. ठीक आहे. आता पहिली सिच्युएशन तर कळली आपल्याला की हे 6 हर्ट्ज आहे आणि तुम्हाला असं पण लिहिता येईल की 2 strings are there X and Y of guitar produces म्हणजे मॉड टाका Fx minus Fy is equal to 6 टाका. When the tension of the string Y is increase. आता ह्याच्यात काय केलंय टेन्शन Y इन्क्रीज केलंय बघा आणि बीट फ्रिक्वेन्सी फाउंड टू बी 4 हर्ट्ज. म्हणजे आता नवीन बीट फ्रिक्वेन्सी जी आली आहे याला आपण काहीतरी FB1 म्हणू किंवा FD डॅश म्हणू काहीतरी 4 हर्ट्ज झाली आहे. 4 हर्ट्ज. दिस इज नथिंग बट सेम. नाव frequency of the X is 300 Hz. Frequency of the string X is 300 Hz. Okay, frequency of Fx म्हणजे गिवन डेटा इथं लिहित चला. Fx इक्वल टू किती दिलाय 300 Hz. तर हा गिवन डेटा बघा नीट कळलाय. ओके. देन ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ऑफ Y काय असली पाहिजे असं आपल्याला इथं ठरवता येतं. हे बघा आता एक लक्षात ठेवा बीट फ्रिक्वेन्सी 6 आहे. तर तिथं 2 पॉसिबल आन्सर आहेत. बीट फ्रिक्वेन्सी 6 आहे पण त्यानंतर ती 4 हर्ट्ज झाली. तर 2 पॉसिबल आन्सर कुठे आहेत. आता इथं 300 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी X ची आहे. त्यांनी काय म्हणलंय की टेन्शन इन द स्ट्रिंग वाय इज इन्क्रीज. पहिले बघा टेन्शन इन्क्रीज आणि फ्रिक्वेन्सी काय संबंध आहे. सगळ्यात पहिले माहित पाहिजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो 1/2L रूट T अपॉन M. तर यातलं रिलेशन नीट बघा F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T आहे. म्हणजे तुम्ही आता डोक्यात घ्या T इन्क्रीज झाला तर फ्रिक्वेन्सी पण इन्क्रीज व्हायला पाहिजे. मग आता ह्याने काय म्हटलंय TY बघा TY इन्क्रीज झालाय तर FY पण काय व्हायला पाहिजे इन्क्रीज व्हायला पाहिजे. आता FY इन्क्रीज होण्यासाठी काय आन्सर येईल मग व्हॉट इज अ डिफरन्स इन दॅट. पण प्रॉब्लेम असा आहे की फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली आहे. हे बघा बीट फ्रिक्वेन्सी काय झाली इथं बीट फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली आहे. डिफरन्स आला पाहिजे. तर इथं काय करायचं 2 ऑप्शन आपण ट्राय करायचे. 2 ऑप्शन काय हे बघा एक पॉसिबिलिटी बघा FY इक्वल टू काय राहू शकते 300 + 6 म्हणजे काय
306. दुसरी पॉसिबिलिटी बघा 300 मायनस 6. आता फक्त ठरवायचं आहे या दोन मध्ये कुठं तर आन्सर आहे, याच्यात काही डाऊट नाही. बाकी ओढून टाका, हे येणार नाही आहे, येणार नाही, या दोन मधला आन्सर आहे. आता थोडा विचार करा, फ्रिक्वेन्सी तुम्हाला कमी पाहिजे की जास्त पाहिजे? जर तुम्ही बीट फ्रिक्वेन्सी 306 केलं, हे बघा फ्रिक्वेन्सी वाढवली समजा आपण, तर काय व्हायला लागलंय, तर डिफरन्स तर वाढत चाललाय ना. फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स कमी व्हायला पाहिजे. म्हणजे जो बघा याच्यात काय पॉईंट आहे, मेन टी इन्क्रीज आहे, एफ इन्क्रीज आहे, पण इथं तर इथं तर टी इन्क्रीज झालाय, तर तुम्हाला एफ वाय इन्क्रीज करायला लागेल. पण डिफरन्स काय झालाय, बीट फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे 4 हर्ट्ज. तुम्ही जर हायर साईडला गेला तर तो डिफरन्स वाढत जाईल अजून, म्हणजे 4 हर्ट्ज तर होणारच नाही. मग 4 हर्ट्ज होण्यासाठी काय करायला लागेल, तर बेटर आन्सर आहे 294. बिकॉज कळलं का तुम्हाला? बघा पुन्हा सांगतो, बीट फ्रिक्वेन्सी फाउंड टू बी 4 हर्ट्ज, वाढली नाही ती. पहिले 6 हर्ट्ज होती, आता 4 हर्ट्ज आहे. जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर तो डिफरन्स वाढणार आहे अजून, तो डिफरन्स वाढत जाणार आहे जर आपण यापेक्षा वाढवलं तर. ओके, दिस इज 300 इज अवर मेन पॉईंट. मग आता याच्यात फ्रिक्वेन्सी तुम्हाला कोणती घ्यायला लागेल, सो दॅट युअर आन्सर विल बी 4 हर्ट्ज. म्हणजे 294 केलं आपण, फ्रिक्वेन्सी कमी केली तर तो डिफरन्स कमी होणार आहे. तो डिफरन्स कमी होण्यासाठी तुमचे जे आन्सर आहे ते सुटेबल आन्सर आहे 294 हर्ट्ज. दॅट इज अ मेन प्रॉब्लेम. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग इज वाय. वायची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी काढायची होती आपल्याला. सो वाय इन्क्रीज केल्यानंतर, इफ द स्ट्रिंग इज वाय इन्क्रीज केला तर बीट फ्रिक्वेन्सी 4 हर्ट्ज झाली आहे. वाय इन्क्रीज केला तर मग ते इन्क्रीज केल्यावर 4 हर्ट्ज येण्यासाठी काय करायला लागेल, तर लोअर साईडला राहायला लागेल. म्हणजे तो वाढला तरच बीट फ्रिक्वेन्सी किती येईल, मग 4 हर्ट्ज येईल. आणि तो ऑलरेडी हायर साईडला असेल तर त्याला इन्क्रीज केल्यावर, म्हणजे बघा जर तुम्ही हा घेतला, हा इन्क्रीज केला, 4 हर्ट्जची पॉसिबिलिटीज नाही आहे. पण 294 ला इन्क्रीज केला तर 4 हर्ट्जची पॉसिबिलिटी आहे. त्याला थोडं इन्क्रीज करू शकतो आपण, सो दॅट हे डिफरन्स 6 करू शकतो. कळलं? म्हणजे जे हायर साईडला वाढवायचं आहे ते शक्यच नाहीये, लोअर साईडलाच वाढवावं लागेल, सो दॅट फ्रिक्वेन्सी बिकम 4 हर्ट्ज. म्हणून हे असं जरा विचार करून ठरवावं लागतो आपल्याला. नाव द लेंथ ऑफ द टू ऑर्गन पाईप्स ओपन ॲट बोथ एंड्स आर एल. म्हणजे काय, एक लेंथ एल आहे आणि एक लेंथ बघा एल प्लस L1 आहे. देन दे आर साऊंडेड टुगेदर, द बीट फ्रिक्वेन्सी विल बी. बीट फ्रिक्वेन्सी काढायची. सो सिंपल आहे. दोन कशी पाईप आहेत, ऑर्गन पाईप्स, दोन्ही ओपन ॲट बोथ एंड्स. ओके, काही बदल नाहीये. सो बीट फ्रिक्वेन्सी लिटरली काय असते, F1 मायनस F2 घेऊ शकतो. ओके, सो एक लक्षात ठेवा, ज्याची लेंथ कमी त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते, म्हणून तो आधी घेतलाय. लेंथ कमी फ्रिक्वेन्सी जास्त, म्हणून F1 मायनस F2 घेऊ शकता. जर प्रॉब्लेम झाला तर मॉड करता येतो, मॉड करता येऊ शकता. आता करूयात आपण. सो दिस इज वॉट 1/2L वेलॉसिटी ऑफ साऊंड इथं दिलेलं आहे. V अपॉन हे 2L घ्याल मायनस V अपॉन 2 इंटू L प्लस L1. तर बीट फ्रिक्वेन्सीज काढायचे. ओके, तर एक तर तुम्हाला हे काय करता येईल, V/2 बाहेर काढता येईल. बाहेर काढा, 1/L ठेवा मध्ये, 1 अपॉन L प्लस L1. हे पण करता येईल आपल्याला, किंवा Vला तसंच ठेवू शकता, V/2. ना युअर चॉईस, L प्लस L1 मायनस L इंटू L प्लस L1. हा L कॅन्सल झाला बघा. सो व्हॉट इज युअर आन्सर? सो आन्सर इज VL1 डिवाइड बाय 2 इंटू L, येस 2 इंटू L प्लस L1 असं ऑप्शन बघायचं आपण. सो बघा कुठे ऑप्शन आहे, VL1 कुठे आहेत दिसते, हे तर गेला, हे पण गेला, इथे चेक करा. सो 2L कुठे आलंय, 2L L प्लस L1. दिस इज युअर ऑप्शन. सो दिस इज व्हेरी क्वाईट इझी प्रॉब्लेम. फक्त FB तुम्हाला काढायचं, बीट फ्रिक्वेन्सी काढायची. नेक्स्ट वन बघ, आता काय, two identical strings wire are stretched so as to produce 6 beats per second. Okay, when vibrating simultaneously with tension T1 and T2 respectively, on changing the tension slightly in one of them, the beat frequency remains unchanged. This will happen. सगळ्यात नोटेबल पॉईंट इथे आहे, T1 हा आधी जास्त आहे T2 पेक्षा. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की फ्रिक्वेन्सी पुन्हा 30 येण्यासाठी, 30 म्हणजे काय, पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी किती आहे, 6 आहे, तुम्हाला पुन्हा काय हवंय, 6च हवंय. बघा हा नोटेबल पॉईंट आहे. बीट फ्रिक्वेन्सी रिमेन्स अनचेंज, ते नाही चेंज झालं पाहिजे. मग आता थोडासा विचार करा, जर तो डिफरन्स 6च राहायचा असेल आणि T1 जर मोठा असेल तर काय पॉसिबिलिटी आहे. ओके, लेट अस चेक. T1 इन्क्रीज केला आणि T2 डिक्रीज केला तर डिफरन्स वाढेल.
बघा T1 इन्क्रीज केला आणि T2 डिक्रीज केला तर नाही होणार. 144 ह्या दोनचं तर काही लॉजिक इथे दिसत नाही कारण व्हॅल्यूज नाहीत आपल्याकडे. त्यामुळे तुम्हाला ए आणि डी मध्येच ठरवायचं. बघा T1 डिक्रीज केला तर T1 केला डिक्रीज, T2 केला इन्क्रीज. आणि काय म्हणलंय की ऑन चेंजिंग टेन्शन तुम्ही असं चेंज करा की T1 डिक्रीज करू शकतो आपण. बघा T1 डिक्रीज आणि T2 इन्क्रीज म्हणजे टू मेंटेन सेम. प्रॉब्लेम काय आहे, ऑन चेंजिंग टेन्शन फ्रिक्वेन्सी तुम्हाला 30 राहायची. हे बघा फ्रिक्वेन्सी 30 राहायची ना, तर मग ते याला एकच ऑप्शन आहे की T1 जो वाढलेला आहे तो कमी केला, जर T1 जर डिक्रीज झाला तर T2 ला इन्क्रीज करायला लागेल, सो दॅट रिमेन्स इट बिकम्स 6 बीट राहील. त्यामुळे हेच आन्सर पॉसिबल आहे. T1 डिक्रीज आणि T2 और T2 इज इन्क्रीज. T1 एक तर डिक्रीज करा और T2 ला इन्क्रीज करा सो दॅट इट रिमेन्स 6. हे जमणार नाहीये. T1 इन्क्रीज मध्ये हे ऍक्च्युली डिफरन्स वाढवते. डिफरन्स मला तोच ठेवायचा आहे, त्यामुळं हे लक्षात ठेवा. दिस इज आन्सर. Two sound waves traveling in the same direction having a displacement y1 equal to this. बघा y1 equal to काय दिसतं तुम्हाला इकडे, a sin of 0.2 pi x minus 50 pi t आणि हे y2 is equal to a sin of 0.15 pi x minus 46 pi t. From this you can calculate omega equal to 50 pi 1, omega 2 equal to बघा 46 pi. एक साधा विचार करा, तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची, दुसरं काही नाही. फ्रिक्वेन्सी काय येईल मग 2 phi f1 equal to 50 pi, पाय पाय कॅन्सल आहे. सो बघा f1 25 आलंय. त्याच्यानंतर ओमेगा 2 इज इक्वल टू 46 pi, 2 phi f 46 pi, पाय पाय कॅन्सल, f2 इज इक्वल टू 23. हे असं. आता याने काय म्हणले, हाऊ मेनी टाइम्स अ लिसनर कॅन हिअर अ साऊंड ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी इन 1 सेकंड. बघा हे विचार करा, लिसनर कॅन हिअर अ साऊंड ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी. खरं तर याला आपण वॅक्सिंग म्हणतो. इज वॅक्सिंग. तर वॅक्सिंग इन 1 सेकंड म्हणजे किती वॅक्सिंग ऐकू येतील, म्हणजे अल्टिमेटली दिस द डेफिनेशन ऑफ बीट. सो तुम्हाला बीट काढायचं आहे. सो बीट म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स आहे. सो 25 minus 23 that is 2. Therefore your answer is 2. So answer is 2. 39 चा आन्सर बघा 2 आहे. इथं कळलं का तुम्हाला, हाऊ मेनी टाइम्स अ लिसनर कॅन हिअर साऊंड ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये तो मॅक्सिमम इंटेन्सिटी किती ऐकतो, आणि याला काय म्हणतो आपण, मॅक्सिमम इंटेन्सिटी म्हणजे काय, मॅक्सिमम इंटेन्सिटी म्हणजे बीट्स मध्ये आपण शिकतो पर वॅक्सिंग पर सेकंड, दॅट इज कॉल्ड. The frequency of two tuning forks, बघा, X and Y are respectively 1.3% more and 2.7% less than that of tuning fork Z. आता हे तीन आहेत. When tuning forks, X and Y are sounded together, 8 beats are produced. म्हणजे आपल्याला काय कळलं, Fx minus Fy equal to 8 आहे, कळलं आपल्याला. Tuning forks are sounded together, 8 beats per second are produced. Tuning fork of Z काढायचं. त्यांनी म्हणले काय बघा, आर रिस्पेक्टिव्हली 1.34 अँड 2 लेस दॅन. इफ यू कम्पेअर विथ झेड, म्हणजे आता एफ जो आहे ना, तो काय म्हणलं यांनी, ऍक्च्युली मोर दॅन दिस एफ झेड प्लस 1.3% ऑफ एफ झेड, याचं मिनिंग झालं. म्हणजेच काय, दिस इज 1.3 by 100 एफ झेड. तर तुम्हाला याला सोडवायचं आहे, एफ झेड इक्वल टू 1 प्लस 1.3 by 100. इथे ते सांगा. सो दिस बिकम्स व्हॉट, 100 प्लस 1.3, केअरफुली करा, 101, 101.3 एफ झेड, ओके, डिवाइड बाय 100, डिवाइड बाय 100. हा आपला काय एफ एक्स आलाय. सो दिस इज एफ एक्स हिअर. एवढ्या पर्सेंटने तो वाढलाय. किंवा ह्याला तुम्ही असं पण करू शकता, डिवाइड बाय 100 केल्यावर काय येतं बघा, 1.013. यू कॅन राईट लाईक ऑल्सो 1.013 एफ झेड. दिस इज सफिशियंट, असं लिहू शकता. ठीक आहे. आता पुढे दुसरं कंडिशन सेम करा. एफ वाय ह्यानी काय म्हणलंय की एफ झेड पेक्षा तो कमी झालाय बघा, लेस दॅन म्हणलंय. सो 2.5% ऑफ एफ झेड म्हणायचं याला. सो एफ वाय इक्वल टू काय, एफ झेड कॉमन काढा
1 मायनस 2.7 बाय 100 घ्या. सो Fy इक्वल टू त्याला कॅल्क्युलेशन करा. सो 100 मायनस 2.7 बघा 97.3 येतं, डिवाइड बाय 100 करा, 0.973 येतं. सो इट बिकम्स अ 0.973 FZ. सो दिस इज Fy. दोन्ही आले. नाव Fx minus Fy equal to 8. So 1.013 FZ minus 0.973 FZ equal to 8. हे बघा तुम्हाला FZ काढायचं आहे आता. FZ equal to काय येणार आहे? 1.013 minus 0.973 equal to 8. आता काढायचं FZ. FZ equal to what? 8 divided by this difference. Okay? 8 divided by this difference. 8 divided by 1.013 minus 0.973 डिफरन्स आहे. डिफरन्स खूप छोटा आहे, व्हॅल्यू वाढणार आहे. आणि युअर आन्सर इज दिस बिकम्स आफ्टर कॅल्क्युलेशन 200 हर्ट्ज. 200 हर्ट्ज इज द आन्सर फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. 200 हर्ट्ज. डन. नेक्स्ट वन बघा 41 काय म्हणते बघा. आपण केअरफुली करायचं, शॉर्टकट नाही करायचं इथं कधी पण. जर केअरफुली केलं आणि फॉर्म्युला जर लर्न व्यवस्थित ठेवला तर आपला आन्सर मिळून जाते. बघा लाऊडनेस अँड पिच ऑफ द साऊंड नोट रिस्पेक्ट डिपेंड्स अपॉन. बघा आपण थिअरीमध्ये शिकतो पिच म्हणजे फ्रिक्वेन्सीची रिलेटेड गोष्ट असते आणि लाऊडनेस ही इंटेन्सिटीच्या रिलेटेड गोष्ट असते. त्यामुळे आन्सर डिरेक्ट करा इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी. पिच इज डिपेंड अपॉन फ्रिक्वेन्सी. पिच कोणावर डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सीवर. लाऊडनेस कोणावर डिपेंड आहे? इंटेन्सिटीवर. त्यामुळे हे लक्षात ठेवा की हे जर वाढले तर किंवा डिपेंड्स म्हणता येईल त्याला. बघा इथं तुम्हाला असं पण करता येईल इंटेन्सिटी लाऊडनेस बट पिचचा वेलॉसिटी संबंध नाही. वेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी याला वेलॉसिटी संबंध नाही. फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ हार्मोनिक्स ऍक्च्युली दोन्ही एकच चीज आहे. त्यामुळे इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी इज आन्सर फॉर दिस. आउट ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट विच नॉट अ परकशन इन्स्ट्रुमेंट. परकशन इन्स्ट्रुमेंट तुम्हाला थोडक्यात सांगू का, ज्यामध्ये तुम्हाला काय असेल एक तबल्यासारखे सगळे जे असतात त्याला आपण परकशन म्हणतो. त्यामुळे ड्रम हा तसाच आहे, डफली तसाच आहे, झायलो पण तसाच आहे, फक्त सॅक्सोफोन तसा नाहीये. त्यामुळे हे आन्सर त्याचं असलं पाहिजे ज्यामध्ये तबल्यासारखं काही प्रकार नाहीये. 43 बघा. क्लोज ऑर्गन पाईप ऑफ लेंथ L1 and open organ pipe contains diatomic gases of the densities ρ1 and ρ2. The compressibility of the gases are same. The compressibility of the gases are same in both pipes which are vibrating in their first overtone with the same frequency. The length of organ pipe is. आता हे सगळं आपलं काढायचं आहे. लेंथ ऑफ ऑर्गन पाईप काढायचे, लेंथ ऑफ द ओपन ऑर्गन पाईप काढायचे. प्रॉब्लेम पुन्हा एकदा वाचा. क्लोज ऑर्गन पाईप ऑफ लेंथ L1. ठीक आहे. आता हे बघा एका पाईपची लेंथ L1 आहे आणि त्याची L2 असली पाहिजे. अँड ओपन ऑर्गन पाईप कंटेन्स डायटोमिक गॅस ऑफ डेन्सिटीज ρ1 and ρ2 रेस्पेक्टिव्हली. ठीक आहे, ते कळलं. द कंप्रेसिबिलिटी ऑफ द गॅस आर सेम. व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस? हे बघा हे कुठनं आलं तर हे कंप्रेसिबिलिटी मध्येच हे आलं होतं केटीजी मधनं. कंप्रेसिबिलिटी सेम म्हणजे ऍक्च्युली बल्क मॉड्युलस सेम. आता बल्क मॉड्युलस नोटेशन तुम्ही काय वापरलं ते वापर. बी वापरू आपण. सो बल्क मॉड्युलस सेम याचा अर्थ काय आला B1 इक्वल टू B2. ह्या बल्क मॉड्युलसचं काय काम आहे? आतापर्यंत आपण काय करतो स्ट्रिंग मध्ये वेलॉसिटी काढताना √T/m घेता. व्हेरी युज्युअल प्रोसेस. बट साऊंड मध्ये किंवा या पाईप्स मध्ये आपण कधी फॉर्म्युला वापरला नाही. तर तो फॉर्म्युला असतो B/ρ. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला लक्षात ठेवा. B/ρ म्हणजे बल्क मॉड्युलस बाय डेन्सिटी. मग आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, या दोघांचा रेशो जर काढला आपण तर V1/V2 इक्वल टू, जर आपण इथं रेशो काढायला घेतला तर हे असं होणार आहे B1/ρ1 डिवायडेड बाय B2/ρ2. पण हे B1 तर सेम आहे, प्रॉब्लेम मेन्शन केलंय. सो V1/V2 काय आलं पाहिजे सांगा. V1/V2 काय आलं पाहिजे? हा √2 वरती जातो. √2/ρ1. हे तुम्हाला V1/V2 कळलं असेल की इथं फॉर्म्युलामध्ये कुठं बघा ते सेम आलं असं. सो V1/V2 इक्वल टू √2/ρ1 किंवा तुम्हाला हवा असेल V2/V1 तर तो तुम्हाला करता येतो ρ1/ρ2. ॲज पर द रिक्वायरमेंट तुम्हाला ते वापरता येईल. आता प्रॉब्लेमकडे वळा. हे रिलेशन कुठून मिळालं आपलं? कंप्रेसिबिलिटी ऑफ द गॅसेस आर सेम सांगितलं ना, म्हणून मिळालं. ओके. आता काय काढायचंय? लेंथ ऑफ द ओपन ऑर्गन पाईप काढायची. कशी काढायची लेंथ आणि काय म्हणलं यांनी बघा, विच आर व्हायब्रेटिंग इन देअर फर्स्ट ओव्हरटोन.
दोघे फर्स्ट ओव्हरटोन. चला, वनला आपण काय घेतलंय, क्लोज पाईप. फॉर्म्युला लिहा, व्ही अपॉन काय 4L. कितवा ओव्हरटोन आहे, फर्स्ट ओव्हरटोन. कितवा हार्मोनिक असतो क्लोज पाईप, ऑड हार्मोनिक्स म्हणजे 3V अपॉन 4L1. V2 काय असतो, V अपॉन 2L. कुठलं पाईप आहे, ओपन पाईप आहे. ओके, फर्स्ट ओव्हरटोन काय असते, सेकंड हार्मोनिक. सो दिस इज ओके. ओपन पाईप मध्ये फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे सेकंड हार्मोनिक आणि क्लोज पाईप मध्ये म्हणजे थर्ड हार्मोनिक. ओके, 1 3 5 1 2 3. मग आता आपल्याला लेंथ काढायची. याला तुम्ही इथं L1 आणि L2 देऊनच ठेवा, बिकॉज वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दॅट. L2 काढायचं आपल्याला. L2 काढायचं, L2 वर आला पाहिजे, म्हणून काय करा, V1 अपॉन V2 करा. कसंही करा तुम्ही, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. बघा 3 इथं पण V1 V2 लिहिलं पाहिजे, बिकॉज दे आर 3. हे फ्रिक्वेन्सी आहे, सॉरी, N1 N2 N2. हा, आता इथं N1 N2 आहे, मग ते इक्वल आहेत का, तर तिथं बघा आता इक्वल आहेत का, त्यांचा रेशो आहे काही, काय म्हणलं बघा तिथं, विच आर व्हायब्रेटिंग इन देअर फर्स्ट ओव्हरटोन विथ द सेम फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुम्हाला इक्वेट करायचं आहे, N1 इक्वल टू N2 करायचं, बाकी नाही. आता N1 इक्वल टू N2 करायचं आहे, म्हणजे काय होणार, 3V1 अपॉन 4L1 इज इक्वल टू 2V2 अपॉन 2L2. आता काय करा, कटकट करा हे सगळे. L2 काढायचं, L2 घेऊन टाका, L2 इकडे आधी, L2 घ्या इकडे आधी. सो L2 इक्वल टू काय होणार, V2 अपॉन V1, हे एक ब्रॅकेट करून ठेवा आणि इंटू 4L1 करा. 4L1 झालं, आपण आन्सर जवळ आहेत. आता V2 अपॉन V1 काय होता बघा, ρ1 अपॉन ρ2 आहे. सो L2 इज इक्वल टू हे रूट ऑफ ρ1 अपॉन ρ2 इंटू 4L1 इंटू 4L1. बघा असला ऑप्शन शोधा. 4L1, हा ते बाय 3 राहिलं इथं, हे बाय 3 कडे घ्यायला पाहिजे. बाय 3 येतोच, हे 3 आहे ना इकडे. सो 4/3L1 4/3L1 ρ1 अपॉन ρ2 इथे ऑप्शन दिस, हे ऑप्शन आपला आन्सर आहे. सो दिस डी ऑप्शन इज देअर. नेक्स्ट बघा, इन रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट, ट्यूब लेंथ इज 0.8 मीटर. एअर कॉलम व्हायब्रेट्स. बघा, एकच मिनिट, लास्ट प्रॉब्लेम संपतेच. सो इन रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट, ट्यूब लेंथ इज 0.8 मीटर. ट्यूब लेंथ किती आहे, 0.8 मीटर. एअर कॉलम व्हायब्रेट्स विथ सोर्स ऑफ फ्रिक्वेन्सी 375 हर्ट्ज फॉर सर्टन हाईट ऑफ वॉटर कॉलम फॉर बॉटम ऑफ ट्यूब. हे बघा, इथे फक्त लेंथ काढायची आपण. रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट आहे ना, ट्यूब लेंथ किती आहे, सो दिस ट्यूब लेंथ इज 0.8 मीटर. एअर कॉलम व्हायब्रेट्स विथ अ सोर्स ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे, 375 हर्ट्ज. 375 हर्ट्ज फॉर अ सर्टन हाईट ऑफ वॉटर कॉलम फॉर बॉटम ऑफ द ट्यूब. वॉटर लेवल करस्पॉन्डिंग टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज. आता बघा 330 फ्रिक्वेन्सी आहे. वॉटर ट्यूबचा फॉर्म्युला काय असतो, फ्रिक्वेन्सी इक्वल टू V अपॉन दिस 4L n इक्वल टू फी. आता इथं लेंथ दिली 0.8 मीटर. व्हायब्रेट्स विथ सोर्स ऑफ फ्रिक्वेन्सी 375. हे बघा इथे 375 ठेवा, एकूण लेंथ मिळेल तुम्हाला. लेंथ मिळाली की हाईट आपल्याला काढता येते. व्हॉट दॅट इज व्हायब्रेट्स विथ सोर्स ऑफ फ्रिक्वेन्सी फॉर सर्टन हाईट ऑफ वॉटर कॉलम, वॉटर लेवल करस्पॉन्डिंग टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग लेंथ काढायची. फ्रिक्वेन्सी किती आहे तुमच्याकडे, दिस इज 375. ओके, वेलॉसिटी किती दिली आहे, 330 4 इंटू L. आता बघा तुम्ही हा L काढा, यू गेट अ आन्सर. सो 330 डिवायडेड बाय 375 इंटू 4, सो इट बिकम 0.22. तर आता काय करायचं, फक्त बघा 0.22. तुम्हाला रिक्वायर्ड लेंथ पाहिजे ना, 0.88 मायनस 0.22 करायचं आहे. सो दॅट गिव्स आन्सर 0.8 मायनस 0.22 0.58. सो 0.58 तुम्हाला हवा असला आन्सर मिळते. वॉटर लेवल करस्पॉन्डिंग टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही असली पाहिजे, कारण एकूण लेंथ 0.8 आहे. तुम्ही काढले 0.22. 0.58 इज अ वॉटर लेवल करस्पॉन्डिंग टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, तर हे सगळे 2025 आपले न्यूमेरिक MPYQ संपलेले. ओके.